नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज एक वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत दाखवणार आहे मी तुम्हाला. त्यासाठी इथे मी 2 हिरव्या कलरचे वांगे घेतलेले आहेत. ह्या प्रकारे जळगावी वांग्याचं भरीत पण मी नंतर दाखवेल. हे थोडं गुजराती पद्धतीचं आहे. तर त्याला काप करून याप्रमाणे तेल लावलेलं आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 ते 3 जणांसाठी बनवत आहे म्हणून 2 वांगे घेतले आहेत. तुम्ही जास्त प्रमाणात घेत असणार तर त्यानुसार ह्याची इन्ग्रेडियंट्स ॲडजस्ट करायचे तुम्हाला. याप्रमाणे आलटून पलटून मीडियम फ्लेमवर तुम्हाला वांगे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, जास्त फास्ट गॅस अजिबात नका करू, थोडा मीडियम ठेवा म्हणजे आतपर्यंत वांगे अशी भाजले जातील. हे पहा, आपले वांगे आता होत आलेले आहेत. आलटून पलटून सर्वीकडून भाजून घ्यायचे. आता थंड व्हायला ठेवायचे. थंड झाले की त्याची सालं काप करायची आहेत आणि वांगा आतमध्ये याप्रमाणे चाकूने चेक करायचे कुठे खराब तर नाही ना. त्यानंतर याप्रमाणे कापून घ्यायचे. लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा. एक मोठा कांदा घेतला आहे मी इथे. तेलामध्ये कांदा परतून घेत आहे. आणि लसूण हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचं आहे आपल्याला. त्यानंतर वांगी टाकायचे. याप्रमाणे त्याला कट करायचे. नाही बारीक झाले तर आपण मॅशर घेऊ. आता त्यात थोडी हळद टाकायची आहे. अर्धा चमचा एवढी हळद आहे. या ठिकाणी लाल तिखट यूज करत आहे मी. हे गुजराती पद्धतीचं वांग्याचं भरीत आहे म्हणून लाल तिखट टाकलेलं आहे. जळगावी वांग्याच्या भरतामध्ये लाल तिखट नसतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. शेवटी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. छान मिक्स करून घ्यायचे. आणि वांगे बारीक नाही झाले तर पावभाजी मॅशर असतं, त्याने थोडे मॅश करून घ्यायचे. हे पहा, या पद्धतीने सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर छान असं परतून त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. मस्त असा रंग आलाय वांग्याच्या भरताला आणि छान असा सुवास दरवळतोय. आता झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. तर या ठिकाणी रेडी आहे आपलं गुजराती स्टाईलचं वांग्याचं भरीत. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.